नमस्कार, गोंधळ लाईव्हच्या फ्रंट पेज या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत। खरं तर सगळ्या गोमंतकीयांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा, तसंच बकरी ईदाच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना गोंधळ लाईव्हच्या परिवाराकडून शुभेच्छा। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, आषाढी एकादशी आहे। तर बाहेर मुसळधार सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची फ्रंट पेज जी आहे ती विविध विषयांवर कुठेतरी बेतलेली आहे, किंबहुना विविध विषयांवर चर्चा करणारी आहे। सुरुवातीला प्रत्येकाच्या घरात जाणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे सध्या आतापर्यंत 20,763 अधिकृत घरांना EHN क्रमांक जारी करण्यात येणार आहे आणि ही सरकारचा एक मोठा जो आहे तो निर्णय घेण्यात आला आहे। पंचायत खात्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। गेल्या सुमारे 2 वर्षांपासून खात्याने राज्यातील 20,763 अधिकृत घरांना EHN क्रमांक जारी केला आहे आणि त्यामुळे या घरांना च्या माध्यमातून आता 1,95,00,000 रुपयाचा महसूल जो आहे तो सध्या सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे। त्यामुळे ही एक एकंदरीतच चांगली बातमी जी आहे ती सरकारच्या तिजोरीसाठी आहे, सरकारसाठी आहे। कारण आपण जर बघायला गेलं तर काय अनेक घरं जी आहेत ती ग्रामीण भागातील अनेक घरांना क्रमांक नाही आहे, त्यामुळे पंचायत डिपार्टमेंटला तेवढासा जो महसूल पाहिजे आहे तो मिळत नाही आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे, EHN क्रमांक जारी करण्यात आला आहे। एकंदरीतच आपण जर सगळ्या तालुका निहाय जर आकडेवारी बघायची झाली तर पेडणे तालुक्यात 3,066 घरांचा क्रमांक प्राप्त झाले। त्यात 25,32,513 रुपये जे आहेत ते तिथून उपलब्ध होत आहेत। त्याच्यानंतर बारदेस तालुक्यात 5,131 घरं आहेत, त्यात 56,28,461 रुपये। डिचोलीत 1,348 घरं आहेत, त्यात 13,28,612 रुपये। सत्तरीत 1,789 घरं आहेत, त्यात 6,88,223 रुपये। मुरगावात 2,838 जी घरं आहेत ती सध्या तैनात आहेत आणि 21,16,170 रुपये जे आहे ते तिथून महसूल प्राप्त होतोय। केपेत 1,039 घरं आहेत आणि त्यात 7,77,521 रुपये महसूल सध्या प्राप्त होतोय। तर काणकोणात 498 घरं जी आहेत ती सध्या आहेत आणि 1,91,778 जो महसूल आहे तो तिथून प्राप्त होतो। एकूण जर आपण राज्यातील आकडेवारी जर बघायची झाली तर 20,763 घरं जी आहेत ती सध्या त्यांना क्रमांक देण्यात आलेला आणि एकंदरीत अधिकृत घरं आहेत त्यात त्यांचा जो महसूल आहे किंवा घरपट्टी आपण ज्याला म्हणतो, जी आपण दरवर्षी पंचायतीत जमा करत असतो, त्यातून 1,95,00,000 रुपयाचा जो निधी आहे तो कुठेतरी सरकारच्या तिजोरीत भरला जातोय। त्यामुळे एकंदरीतच सर्वसामान्यांसाठी ही एक महत्त्वाची घडामोड होती। ज्ञानेश्वर, दुसरी घडामोड काय सांगशील आहे महत्त्वाची? दुसरी महत्त्वाची घडामोड आहे ती गेल्या काही दिवसांपासून जो एक सरकारी खात्यातील घोटाळ्याबद्दलची ही महत्त्वाच्या अशा बातम्या ज्या प्रसिद्ध होत होत्या, त्या म्हणजे पेडणे तालुक्यातील अबकारी कार्यालय आहे, त्या कार्यालयातील एका कारकूनने जवळपास 76 जणांकडून 16 कोटी रुपये त्यांना अबकारी खात्याचं लायसन्स देण्यास, अबकारी खात्याकडून जे लायसन्स त्यांच्या बारना मिळतं ते लायसन्सिंग फीस जी असती त्या 16 लाख रुपये तो घोटाळा करण्यात आला होता। 77 लायसन परवाने धारकांकडून हे पैसे घेण्यात आले होते, परंतु हे पैसे जे 16 लाख रुपये आहेत ते खात्याच्या तिजोरीत न जाता ते त्यांच्याकडे राहिले होते। आणि या सर्व प्रकरणानंतर आता अबकारी खात्याकडून एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे 6 जणांच्या पथकाकडून आता अबकारी कार्यालयांची झाडाझडती घेतली जाणार आहे। म्हणजे जी गोव्यात आता सर्वत्र अबकारी कार्यालय आहेत, प्रत्येक तालुक्यात आम्ही पाहतो की अबकारी कार्यालय आहेत, त्याचप्रमाणे चेकपोस्ट आहेत किंवा विविध जागेवर त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असो किंवा काय ज्या प्रकल्प असतील। आणखीन आता जर बघायचं झालं तर प्रत्येक तालुक्यामध्ये अबकारी कार्यालय आणि अशा गोव्यातील विविध अबकारी कार्यालयांची झाडाझडती आता अबकारी खात्याकडून घेतली जाणार आहे आणि यासाठी 6 जणांची कमिटी जी आहे ती अबकारी खात्याकडून फॉर्म करण्यात आलेली आहे।
आणि या 6 जणांच्या आता पथक जे आहे त्याच्यामध्ये कारकून असेल किंवा इन्स्पेक्टर असेल आणि सर्वजण हे प्रत्येक तालुक्याच्या अबकारी कार्यालय जे आहे त्या अबकारी कार्यालयात जाणार आहे। त्या अबकारी कार्यालयात गेल्यानंतर खात्यासंदर्भातील माहिती, त्यानंतर महत्त्वाचे दस्तऐवजांची त्यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे आणि या खात्यात अशाच पद्धतीचा इतर खात्यांमध्ये जर काही गफला असेल तर त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। कारण ज्यावेळी पेडणे तालुक्याच्या अबकारी खात्याकडून अशा पद्धतीचा घोटाळा होतो, एक एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो, जवळपास आता 16 लाख रुपयांचा घोटाळा आहे आणि त्यानंतर त्याचा कर जो आहे तो धरून जवळपास 28 लाखांपर्यंत हा पोहोचू शकतो। त्याच्यातील 10 लाख रुपये जे आहेत ते त्या कारकूनकडून वसूल करण्यात आलेले आहेत। इतर पैसेही वसूल करण्याची सुरुवात झालेली आहे, त्याच्याकडून वेळोवेळी पैसे जे आहेत ते वसूल करायला सुरुवात आहे। त्याच्यावर निलंबनाचीही कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या कारकूनसह इतर 2 जणांची पेडणे अबकारी खात्यातील जे कामगार होते त्यांची निलंबन त्यांचं करण्यात आलं, त्यांच्या कामावरून कमी करण्यात आलेलं आहे। त्यांना सध्याच्या घडीला निलंबित केलेलं आहे, कारण हा घोटाळा जो आहे तो एकटा कारकून करू शकत नाही, तर त्यांना सर्वांचा हात असल्याचा आता कुठेतरी उघड झालेला आहे। कारण ज्यावेळी त्या कारकूनच्या वर कोणतरी कार्यालयात कामगार म्हणून असणार आहे त्याने बेजबाबदारपणे असा हा घोटाळा होण्यास प्रवृत्त केल्याचं बोललं जाते। कारण ज्यावेळी एखादा त्याच्यावर उच्चस्तरीय माणूस असतो त्याच्याकडून हा घोटाळा त्याच वेळी का त्याच्या लक्षात आला नव्हता, हा देखील तेवढा मोठा प्रश्न आहे। कारण आणि त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने निष्काळजीपणा केल्यामुळे त्या दोघांवर आणि त्या घोटाळा करणाऱ्या कारकूनवर अशा एकूण 3 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे। आता हा जो 6 जणांचा पथक स्थापन करून प्रत्येक अबकारी कार्यालयाची झाडाझडती घेण्याचा निर्णय अबकारी खात्याकडून जो घेण्यात आलेला आहे तो महत्त्वाचा असा निर्णय आहे। कारण जर इतर तालुक्यातील अबकारी खात्यांमध्ये अशाच पद्धतीचा जर घोटाळा झाला असेल तर तो आता उघड होणार आहे। कारण दरवर्षी प्रत्येक खात्याचं ऑडिट होतं आणि त्या ऑडिट दरम्यानच हा प्रकार उघड झाला होता, परंतु आता हे जे पाऊल खात्याकडून उचलण्यात आलेलं आहे त्यामुळे आता कुठेतरी ज्यावेळी चौकशी केली जाणार आहे त्यावेळी त्याच्या दस्तऐवज जमा केले जाणार आहे, त्याच्यावर अभ्यास केला जाणार आहे। त्यामुळे जर इतर खात्यांमध्ये अशा पद्धतीचा घोटाळा जर झाला असला तर तो आता स्पष्ट होणार आहे, उघड होणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई करणं हे अबकारी खात्याला शक्य होणार आहे। त्याचबरोबर जे कोणी घोटाळेबाज असतील त्यांच्यावर कारवाई देखील करणं तेवढंच महत्त्वाचं असं ठरणार आहे। काल पूर्ण दिवसात जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात राज्यात मुसळधार सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी पडझड झाली, विविध रस्ते जे आहेत ते खचले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पावसाने मोठी हजेरी लावलेली दिसून येते। आपल्याला माहीत आहे मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, मात्र एकंदरीतच आपण जर काही दिवसांपासून म्हणजे 2-3 दिवसांचा जर प्रवाह बघता मोठ्या प्रमाणात जो पाऊस जो आहे तो पडलेला आहे। आपण जर पावसाची 24 तासाची आकडेवारी जर बघायची झाली तर म्हापशात गेल्या 24 तासात 7.24% पाऊस पडलेला आहे, तर एकूण 21% पाऊस पडलेला आहे। पेडणेत 6% जो मिलीमीटर जो पाऊस आहे तो पडलेला आहे। त्याच्यानंतर पूर्ण पेडणे तालुक्यात 18 इंच पाऊस पडलेला आहे। फोंडात 3 इंच पाऊस सध्या पडलेला आहे तर 24 तासात। त्याच्यानंतर 24 तासात पणजीत 8 इंच पाऊस, जुने गोवात 6 इंच पाऊस, साखळीत 6 इंच पाऊस, वाळपईत 4 इंच पाऊस, काणकोणात 4 इंच पाऊस, दाभोळीत 7 इंच पाऊस, त्याच्यानंतर मडगावात 4 इंच पाऊस, मुरगावात 7, केपेत 4 इंच पाऊस आणि सांगेत 3 इंच पाऊस जो आहे तो गेल्या 24 तासात पडलेला आहे। आपण जर गोवन वार्ता लाईव्हचं दुसरं पान जर उघडलं तर आपल्याला प्रत्येक जी बातमी आहे ती पावसाळ्या संदर्भात दिसून येते। आपल्याला अनेक ठिकाणी पडझड झालेली दिसून आली आहे। त्याच्यानंतर म्हापशात विहीर कोसळली आहे। आपण जर बघितलं तर काल सगळ्या परिसरात विविध ठिकाणी जी आहे ती पडझड झालेली दिसून येते। केपे तालुक्यात एक जी संरक्षण भिंत होती ती कोसळली होती, त्यात अनेकांचं जिथे नुकसान झालेलं आहे। त्याच्यानंतर मोर्जीत काल पडझड झाली आहे, एक झाड पडल्यानं वाहतूक ठप्प होती। डिचोलीत वाहतुकीवर जे वीज पुरवठा होता त्या तिथे जो डीपी असतो त्याच्यावर झाड पडल्यानं तिथे वीज जी होती ती कुठेतरी खंडित झाली होती। म्हापशात रस्ते वर चर पडल्यानं अनेक वाहतुकीस तो आहे तो खोळंबा होता। त्याच्यानंतर आगापुरात 200 वर्षांपूर्वीचं जे वडाचं झाड होतं ते पडल्यानं तेथील
स्थानिकांचं मोठं नुकसान झालेलं दिसून येतोय। मोर्जीतील जे अंडरग्राऊंड केबलिंगसाठी जो रस्ता खोदण्यात आला होता तो सध्या खचल्यानं तेथील स्थानिक जे आहेत ते कुठेतरी संतप्त बनले आहेत। त्याच्यानंतर अनेक ठिकाणी मालपे असो, मालपेतील रस्ता जो आहे तो धोकादायक बनला आहे। काल पोरसकडे येथील रस्त्याचं बातम्या ज्या होत्या आल्या होत्या आणि एकंदरीतच या पावसाच्या घटना होत्या। पणजीत 24 तासात विक्रमी 8 इंच पाऊस जो आहे त्याची नोंद झालेली आहे। त्यामुळे एकंदरीतच पुन्हा एकदा पावसाने चांगला कमबॅक केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडतोय। काय सांगशील ज्ञानेश्वर पुढची बातमी? पुढची बातमी आहे ती मुख्यमंत्र्यांनी एका नॅशनल वृत्तवाहिनीवर ज्यावेळी त्यांची मुलाखत झाली त्यावेळी महत्त्वाची विधानं जी आहेत ती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहेत। या संदर्भातील महत्त्वाचं विधान जे मुख्यमंत्र्यांनी केलं आहे ते म्हणजे समान नागरी कायदा जो आहे तो देशभरात लागू होण्याची गरज आहे। आता गोव्यात हा समान नागरी कायदा जो आहे तो लागू झालेला आहे आणि जर गोवा राज्य समान नागरी कायदा लागू करणार असेल तर इतर राज्यांना तो का लागू करणं शक्य होणार नाही। म्हणजे ज्या राज्यांमध्ये समान नागरी कायद्याची अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही त्या ठिकाणी देखील तो कायदा लागू करणं शक्य होणार आहे, त्याची अंमलबजावणी होणं शक्य होणार आहे। कारण गोवा हा एक छोटं राज्य असलं तरी गोवा हा सर्व धर्मांचा एक राज्य म्हणून त्याला मान्यता अशी मिळालेली आहे आणि त्याची जी म्हणजे त्याची एक ओळख निर्माण झालेली आहे। म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे लोक जे आहेत ते गोव्यात आपलं वास्तव करत आहेत आणि एकमेकांसोबत ते बऱ्या तऱ्हेने आणि त्यांचं चांगली जी वागणूक आहे ती एकमेकांना मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून आम्ही बघत आहोत की राज्यात जातींमध्ये धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात जे धर्म आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी तेढ निर्माण होण्याचा सुरुवात झालेली आहे। ती म्हणजे आम्ही रुमडामाळ येथील एक प्रकरण बघितलं, त्यानंतर कळंगूटचं प्रकरण आम्ही बघितलं ज्यावेळी महाराज छत्रपती शिवाजींच्या पुतळा हटवण्याची ग्रामपंचायतीने नोटीस काढली होती। त्यानंतर जो काही तणाव तिकडे निर्माण झाला त्यानंतर त्याला कुठेतरी धर्मांचा असा वेगळा रंग देण्याचाही काही जणांकडून प्रयत्न झाला, परंतु गोव्यात समान नागरी कायदा जो आहे तो लागू झालेला आहे आणि तो समान नागरी कायदा जर गोव्यात लागू आहे तर इतर राज्यांमध्ये हा कायदा का लागू होऊ शकत नाही। ज्यावेळी आम्ही जन्म नोंदणी असो किंवा लग्न नोंदणी असो किंवा मालमत्ता हक्कासाठी ज्यावेळी कोणीही जातो त्याच्यासाठी समान नागरी कायदा जो आहे तो गोव्यात लागू आहे। त्यामुळे सर्वांना समान न्याय मिळतो, समान कायद्याने त्यांना वागणूक मिळते आणि अशाच पद्धतीची ज्यावेळी हा कायदा इतर राज्यांमध्ये लागू केला जाणार आहे त्यावेळी गोव्यासारखाच वागणूक जी आहे किंवा गोव्यासारखी एकजूट जी आहे ती इतर राज्यांमध्येही कुठेतरी दिसून येणार आहे। त्यामुळे समान नागरी कायदा हा इतर राज्यांमध्ये लागू होणंही गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे ते म्हणजे लवकरच PPP तत्वावर कन्व्हेन्शन सेंटर जो आहे तो 7 स्टार कन्व्हेन्शन सेंटर उभारला जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत। कारण ज्यावेळी आम्ही बघितलं आहे की G20 परिषदेच्या 8 बैठकांपैकी 5 बैठका या गोव्यात आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणि या बैठका ज्या झालेल्या आहेत ते प्रायव्हेट हॉटेल्समध्ये प्रायव्हेट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे गोव्यात सरकारचा म्हणजे PPP तत्वावर आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सरकारतर्फे हा प्रकल्प उभारणार आहोत, परंतु हा देखील प्रकल्प PPP तत्वावर जाईल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप। म्हणजे यातही पुन्हा प्रायव्हेट प्रायव्हेट पार्ट जो आहे म्हणजे कुठेतरी खाजगी क्षेत्र आहे ते याच्यात येणार आहे। म्हणजे आता मुख्यमंत्र्यांचा नेमका काय विचार आहे, कारण आत्ताच्या बैठका ज्या झालेल्या आहेत त्या खाजगी कन्व्हेन्शन सेंटर आहेत किंवा हॉटेल आहेत त्यांच्यामध्ये झालेल्या आहेत, परंतु जरी सरकारने अशा पद्धतीचा 7 स्टार कन्व्हेन्शन सेंटर उभारला तरी तो देखील खाजगीच असणार आहे। फक्त त्याच्या काही प्रमाणात महसूल जो आहे तो सरकारला येणार आहे आणि काहीच महिन्यांमध्ये एक छोटा कन्व्हेन्शन सेंटर जो आहे तो गोव्यात उभारला जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं। आता केंद्रीय सरकार आणि पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्तपणे हा जो काय छोटा कन्व्हेन्शन सेंटर आहे तो गोव्यात काहीच महिन्यात उभारला जाणार आहे, त्याची सुरुवात गोव्यात होणार आहे। त्यानंतर PPP तत्वावर हा मोठा 7 स्टार कन्व्हेन्शन सेंटर उभारला जाणार आहे जेणेकरून गोव्यात ज्या काही राज्यस्तरीय असो किंवा राष्ट्रीय स्तरीय ज्या काही बैठका होणार असतील त्या घेण्यासाठी सरकारला अशा पद्धतीच्या कन्व्हेन्शन सेंटरची गरज आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं असं विधान केलं ते म्हणजे पोर्तुगीजांच्या खुणा पुसून काढणं किंवा पोर्तुगीजांच्या ज्या काही गोव्यातील खुणा असतील त्या पुसून काढणं किंवा त्या मिटवणं म्हणजे कुठल्याही धर्माला किंवा जातीला दुखावणं अशा पद्धतीचं नाही, तर ते फक्त
संस्कृती संदर्भातील असेल किंवा गोव्याच्या एकचार जो आम्ही म्हणतो त्या संदर्भातील असणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा कुणीही वाईट मानून घेऊ नये किंवा कुणालाही वाईट वाटू नये की कुठल्या तरी जातीला किंवा धर्माला दुखवण्याचा हा प्रयत्न नाही. आणि त्यामुळे गोव्याचं जे काही वेगळं अस्तित्व असणार आहे, गोव्याची संस्कृती असो किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्यांचं जतन होण्यासाठी आपण ते वक्तव्य केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकमध्ये आम्ही बघितलं आहे की विधानसभेत काँग्रेसने बाजी मारलेली आहे आणि भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. गोव्यातील अनेक राजकीय नेत्यांनी भाजपचा प्रचारही केला होता कर्नाटकात, परंतु सर्वांच्याच पदरी अपयश हे आलेलं आहे आणि काँग्रेसने बाजी मारलेली आहे. आता 2024 मध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये कुठेतरी काँग्रेसला कर्नाटकमध्ये जास्त जागा मिळू शकतात आणि भाजपवर काँग्रेस कर्नाटकामध्ये वर्चस्व गाजवू शकणार. परंतु ज्या काही जागा इतर पूर्णतः देशामध्ये असतील त्या भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळणार आहेत आणि भाजपचा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि भाजपचा मोठ्या प्रमाणात विजय जो आहे तो होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे गोव्यातील उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही जागा ज्या आहेत त्या भाजप 100% जिंकणारच असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविला आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट जी होती ती गोव्यासाठी होती. एकंदरीतच आपण जर बघायला गेलो तर मागील काही दिवसांपासून जगन्नाथ यात्रा जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गोव्यातही जगन्नाथ यात्रा जी होती ती संपन्न झाली. पणजीत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी जगन्नाथ यात्रेची मिरवणुकीत सहभाग घेतलेला होता. मात्र काल त्रिपुरातील कुमारभाट येथे ज्यावेळी भगवान जगन्नाथाची यात्रा झाली त्यात 8 जण ठार होऊन 18 जण जखमी झाले. आता हा नेमका प्रकार का आहे तर भगवान जगन्नाथाचा रथ ओढणारे अनेक 24 जण तिथे होते आणि तिथे रस्त्यावर असलेल्या विद्युत वाहिनीला तो रथ लागला. तो रथ लोखंडी असल्या कारणानं सगळं शॉर्ट सर्किट झाला आणि रथ ओढणाऱ्या 7 जणांचा तिथे होरपळून मृत्यू झाला आहे. तर होरपळल्यानं 18 जण आहेत ते गंभीर जखमी झालेत. एकंदरीतच आपण जर ही बातमी बघता पुन्हा एकदा कुठेतरी एक वेदनादायी बातमी आहे आणि त्यांच्या संवेदना ज्या आहेत त्या सगळ्या धार्मिक कृत्यांच्या आड आलेल्या आहेत आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची जी घटना आहे ती देश पातळीवर घडलेली आहे. मी तुला डायरेक्ट थेट भांगारभुई पेपरवर घेऊन जातोय. काल सारदीन यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. खासदार सारदीन वेळोवेळी वेगवेगळ्या चर्चांसाठी महत्त्वाचे ठरलेत. काय म्हणालेत नेमकं खासदार सारदीन? सारदीन यांनी रेल्वे दुपदरीकरणावरून मुख्यमंत्र्यांवर त्यांनी निशाणी साधली आहे, आरोप केले आहेत सरकारकडून. ज्यावेळी वंदे भारत या रेल्वेचं उद्घाटन विशेष रेल्वेचं उद्घाटन ज्यावेळी झालं त्या उद्घाटन कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं होतं की रेल्वे दुपदरीकरण हे गोव्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. गोव्यात आता मोठ्या प्रमाणात जो प्रवास आहे तो वाढणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या रेल्वे गाड्यांना सुरळीतपणे जाण्यासाठी रेल्वे दुपदरीकरण हे महत्त्वाचं ठरणार आहे कोकण रेल्वेसाठी. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं असं एक वक्तव्य होतं की जो रेल्वे स्थानक आहे तो एक तारांकित केला जाणार आहे, म्हणजे पंचतारांकित करण्यात येणार आहे. म्हणजे ज्या काही पंचतारांकित साधन सुविधा ज्या असतात त्या रेल्वे स्थानकावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. परंतु आता सारदीन यांनी या संदर्भातील पत्रकार परिषद घेत एक महत्त्वाचं असं वक्तव्य केलं आहे. ते म्हणजे फक्त हा 8 किलोमीटरचा मार्ग जो आहे तो कोकण रेल्वेला लागणार आहे आणि इतर जो मार्ग आहे तो दक्षिण पश्चिम रेल्वे या मार्गाला लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या हद्दीत येणार असल्यामुळे जो दुपदरीकरणाचा मोठ्या प्रमाणात फायदा जो आहे तो कोकण रेल्वेला फक्त 8 किलोमीटरपर्यंतचाच फायदा होणार आहे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि त्यामुळे सरकारला कुठेतरी गोव्यात कोळसा हब करण्याचा विचार आहे आणि त्यासाठीच मुख्यमंत्र्यांना आणि गोव्यातील सरकारला हा रेल्वे दुपदरीकरण हवा असल्याचं फ्रान्सिस सारदीन यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे. कारण काँग्रेसने वेळोवेळी आम्ही बघितलं आहे की रेल्वे दुपदरीकरणावरून सरकारवर वेळोवेळी टीका केली आहे, वेळोवेळी या दुपदरीकरणाला विरोधही केला आहे. त्यांनी विधानसभेत असो किंवा विधानसभेच्या बाहेर त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि या संदर्भातील रेल्वे दुपदरीकरणाच्या विरोधात आवाज काँग्रेसने वेळोवेळी उठवलेला आहे. त्यामुळे आता सारदीन यांनी हा वेगळा एक आरोप करून एक नवीनच खुलासा केलेला आहे. तो म्हणजे फक्त 8 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो
कोकण रेल्वेला मिळणार आहे आणि उर्वरित जो महामार्ग आहे तो दक्षिण पश्चिम रेल्वेला मिळणार आहे. त्यामुळे याचा फायदा हा कोळशासाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि लोकांना प्रवासासाठी कमी प्रमाणात होणार आहे. जर तो प्रवासासाठी होत असेल लोकांच्या आणि सुरळीततेसाठी होत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. परंतु जर सरकारला गोव्यात कोळसा हब करायचा असेल तर त्याला काँग्रेसचा पूर्णपणे विरोध असेल आणि विरोध आम्ही करणारच आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य सारदीन यांनी केलेलं आहे. तर ही होती महत्त्वाची जी घडामोड ती कोकण रेल्वेच्या संदर्भात. आणि आपण जर आता महत्त्वाची जी घडामोड आहे ती म्हणजे कला अकादमीच्या संदर्भात. आपल्याला माहीत आहे गेल्या 2 वर्षांपासून कला अकादमीच्या रिनोव्हेशनचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि सगळ्या कलाकारांना प्रतीक्षा लागली आहे ती कला अकादमीच्या उद्घाटनाची. मात्र जे उद्घाटन जे आहे किंवा जे पुन्हा जे लोकार्पण जे आहे ते दिवसेंदिवस त्या तारखा ज्या आहे ते पुढे जाताना दिसतात. आता मंत्री गोविंद गावडेंनी जुलैची संभावना व्यक्त केली आहे. जुलै महिन्यात ही जी कला अकादमी जी आहे ती पुन्हा एकदा लोकार्पित करणार असल्याचं वक्तव्य जे आहे ते काल मंत्र्यांनी केलं आहे. त्यामुळे एकंदरीतच कला अकादमीच्या बाबतीत नेमकं किती दिवसात ही सगळी कला अकादमी पूर्ण होती आहे. आता टेक्निकल जे काहीतरी अप्रुव्हल पाहिजे त्यासाठी हा जे काम जे आहे ते थोडंसं संत गतीनं चालल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण पुढील या जुलैपर्यंत जो आहे तो पुन्हा एकदा कला अकादमीचं उद्घाटन करणार असल्याचं काल कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नेमकी कधी ही कला अकादमी जाते आहे याची उत्सुकता जी आहे प्रत्येक कलाकाराला लागलेली आहे. ज्ञानेश्वर, काल महत्त्वाची जी घडामोड घडली पेडण्यातून काय आहे ती घडामोड आणि कशा तऱ्हेनं ती चालते आहे? द गोवन या वृत्तपत्राने आपल्या फ्रंट पेजवर ही बातमी छापून आणलेली आहे. काल एक विविध वृत्तपत्रांवर जाहिरात प्रसिद्ध झाली ती म्हणजे पेडणे नगरपालिका क्षेत्रात एक थीम पार्क म्हणून प्रकल्पाला IPB कडून मान्यता मिळालेली आहे. ब्रह्मा कॉर्प LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म जो आहे या LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्मकडून आता हे थीम पार्क जे आहे ते उभारलं जाणार आहे. जवळपास पेडणे नगरपालिका क्षेत्रातील 1 लाख चौरस मीटर जमीन जी आहे ती संपादन ती जमीन त्यांच्या मालकीची आहे आणि त्या जमिनीत ही जी जमीन आहे त्या जमिनीवर आता हा नवीन प्रकल्प उभारला जाणार आहे. ज्यावेळी आम्ही हा नेमका प्रकल्प कसा काय असणार आहे या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला असं कळून आलं की ही एक गार्डन असणार आहे आणि त्यामध्ये विविध कला आणि संस्कृतीचा ज्या काही थीम्स असतील म्हणजे ज्या लोकांना आकर्षित करणाऱ्या अशा थीम्स असतील त्या तिथे उभारल्या जाणार आहेत. हा एक कमर्शियल प्रकल्प ठरणार आहे आणि हा प्रकल्प जो आहे तो पेडणे नगरपालिकेच्या क्षेत्रात जो कचरा प्रकल्प आहे त्याच ठिकाणी आहे. जी पेडण्यात ITI आहे तीही देखील याच्याच बाजूला आहे आणि त्या पठारावर जवळपास 1 लाख स्क्वेअर मीटर जमिनीत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. आता या प्रकल्पाचं काम जे होतं ते काही महिन्यापूर्वीच सुरू झालेलं होतं आणि या संदर्भातील वृत्त गोवन वार्तालयाने यापूर्वीही प्रसिद्ध केलं होतं. परंतु त्यावेळी हा नेमका प्रकल्प काय आहे या संदर्भातील उत्सुकता हा प्रकल्प जाणून घेण्याची उत्सुकता पेडणेकरांना पडली होती आणि पेडणेकरांना एक कोडं पडलं होतं की हा नेमका प्रकल्प कसला आहे आणि कोण हा प्रकल्प उभारतोय. परंतु हा प्रकल्प काय आहे हे आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व पेडणेकरांना कळून झालेलं आहे. हा ब्रह्मा कॉर्प लिमिटेड LLP ब्रह्मा कॉर्प LLP या लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपकडून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. जवळपास 1 लाख स्क्वेअर मीटर जमिनीमध्ये हा प्रकल्प येणार आहे आणि याचं काम जे आहे ते आत्ता सुरू देखील झालेलं आहे आणि ही जी जागा आहे ती इंडस्ट्रीयल प्रमोशन म्हणजे IPB कडून इंडस्ट्रीयल प्रमोशन एरिया म्हणून घोषित केली जाणार आहे आणि तशा पद्धतीने एकदा ती एरिया घोषित झाली ती जमीन घोषित झाल्यानंतर त्या जमिनींचे अधिकार जे असतील ते पूर्णतः स्थानिक स्वराज्य संस्थेकडून हिरावून घेतले जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेला या संदर्भातील कोणतेही अधिकार राहणार नाही. महत्त्वाची बातमी. आपल्याला माहीत आहे अबकारी कार्यालयातून वेगवेगळ्या घडामोडींचा वेग आलो आहे किंवा आपल्याला माहीत आहे ज्या घोटाळे आहेत ते समोर आले आहेत. मात्र पत्रदेवी येथील अबकारी जे चेकपोस्ट आहे तिथे मात्र सावळा गोंधळ असलेला दिसून येतोय. कारण कोकणसात पेपरने महत्त्वाची बातमी आणलेली आहे. ती बातमी अशी की पत्रादेवी येथून महाराष्ट्र हद्दीत पार केलेल्या एका ट्रकमध्ये 14 लाख रुपयाचा दारू जो आहे तो महाराष्ट्र शासनाकडून किंवा महाराष्ट्र राज्य शुल्क पथकाचे कारवाई त्या ट्रकला जप्त करण्यात आला. एकंदरीतच हा जो ट्रक होता तो गोव्यातून जात होता असल्याचा अंदाज जो आहे तो सध्या व्यक्त केला जातोय. मात्र पत्रादेवी हद्दीतच हा जो आहे तो
कुठेतरी ट्रक जो आहे तो जप्त करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांकडून. तो बांदा पत्रादेवी हा जो मधला पट्टा आहे तिथे पार्क केला असता त्याने अडवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यात एकूण 14 लाख रुपये 10,000 रुपयाचा जो मुद्देमाल जो आहे तो त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. आपल्याला जर सगळा एकंदरीतच जर एकूण क्षमता जर बघायची झाली तर 9,600 बाटल्या म्हणजे 200 बॉक्स एवढाचा दारू जो आहे तो साठा गोव्यातून जो तस्करी करते. मात्र महाराष्ट्र शासनाच्या दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत हा जो कुठेतरी आहे तो कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांना जे दोषी आहे त्यांना कुठेतरी गजाआड करण्यात आले. एकंदरीतच हा जो महत्त्वाची घडामोडी होती त्याच्यावरून आपलं जे अबकारी खातं जे आहे ते कुठं डोळे झाक करतं आहे, कुठं सध्या वेगवेगळ्या जे घोटाळे आहेत ते समोर येत आहे. त्यामुळे एकंदरीतच अबकारी कार्यालयाचा सावळा गोंधळ आता पुन्हा एकदा समोर आलेला दिसून येतोय. एकंदरीतच या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवेगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. तोपर्यंत आमचे जे यूट्यूब, फेसबुक, ट्विटर चॅनल आहे त्यांना फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचं प्रुडंट ॲप आहे यावर फोमेंतो मीडियाचे तिन्ही वृत्त चॅनल्स जे आहेत त्याच्यानंतर 4ही वृत्तपेपर एकाच प्लॅटफॉर्मवर प्रुडंट ॲप या ॲपवर आपल्याला मिळू शकतील. तो ॲप आपण जर डाउनलोड मारला नसेल तर डाउनलोड करा. आपल्या जे शेअर आहे सबस्क्राईब करा, शेअर करा. आमचं ट्विटर असो, टेलिग्राम असो यावर आमच्या ब्रेकिंगच्या आहेत त्या वेळोवेळी पडत असतात. त्या ब्रेकिंगला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. आता गोव्याचं देणं मराठीचं.